तर राज्यामध्ये पावसाअभावी अनेक ठिकाणी शेतीचं देखील नुकसान होतंय। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। लातूर जिल्ह्यात सोयाबीन शेतीवरती किडीचा प्रादुर्भाव, पावसाअभावी वाढ खुंटली, कोरडवाहू शेती करणाऱ्यांची मोठी अडचण। लातूर जिल्ह्यात पावसाअभावी पिकांवर ट्रॅक्टर फिरवण्याची शेतकऱ्यांवर वेळ। हिसोरी गावातील शेतकऱ्यानं पाण्याअभावी सुकलेल्या पिकावरती ट्रॅक्टर फिरवला। नांदेड जिल्ह्यात मुगाच्या पिकावरती येल्लो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव, उत्पादनात घट होण्याची शक्यता, शेतकरी हतबल। थेट औषध नसल्यानं पांढऱ्या माशीचं नियंत्रण करणं शेतकऱ्यांना अवघड। बुलढाणा जिल्ह्यात मागील 8 ते 10 दिवसांपासून पावसाने दडी मारलेली आहे। उगवलेल्या पिकांना पावसाची गरज, पाऊस नसल्यानं अनेक पिकांची वाढ खुंटली, उत्पादनात घट होण्याची शक्यता। बीड जिल्ह्यात महिनाभरापासून पावसाची दांडी, पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंतेत, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। धान खरेदीसाठी 30 जुलैपर्यंत मुदतवाढ, धान खरेदीची मुदत वाढवल्यानं शेतकऱ्यांना दिलासा। अतिरिक्त 1 लाख क्विंटल धान खरेदी करण्याचे निर्देश। गोंदिया जिल्ह्यात 42,000 हेक्टर क्षेत्रावरती भाताची रोवणी, 6 जुलैपासून पावसानं हजेरी लावल्यानं भाताच्या रोवणीला वेग। जालना जिल्ह्यातील 10 मंडळांमध्ये मागील 2 दिवसात अतिवृष्टी, शेकडो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान, पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी।